आज आपण या व्हिडिओमध्ये गव्हाच्या पिठापासून अगदी मऊ लुसलुशीत, गुबगुबीत, टम्म फुगलेल्या आणि सारण काठापर्यंत भरलेल्या अशा पुरणपोळ्या बघणार आहोत। ही पुरणपोळी अगदी दुसऱ्या दिवसापर्यंत एकदम मऊ लुसलुशीत राहते। अगदी ओठाने देखील ह्या पुरणपोळ्या तुम्हाला तोडता येतील इतक्या मऊ लुसलुशीत झाल्यात। आणि काठापर्यंत याच्यामधलं सारण कसं पसरायचं हे देखील या व्हिडिओमध्ये मी आज तुम्हाला सांगणार आहे। घरच्या घरी गव्हाच्या पिठापासून मऊ लुसलुशीत, टम्म फुगलेल्या आणि काठापर्यंत भरलेल्या अशा पुरणपोळ्या करण्यासाठी काही छोट्या टिप्स लक्षात ठेवाव्या लागतात। या व्हिडिओमध्ये मी ज्या काही टिप्स सांगितलेल्या आहेत त्या टिप्स वापरून जर तुम्ही पुरणपोळ्या बनवल्या तर नवशिक्यांना देखील ही पुरणपोळी अगदी सोपी जाईल बनवायला। पुरणपोळी म्हटलं तर कटाची आमटी हवी, पण बरेच जण कांद्याचं लसणाचं वाटण करून ही कटाची आमटी बनवतात। पण आज आपण कांदा लसूण विरहित अशी कटाची आमटी बनवलेली आहे, ती पण खूप टेस्टी अशी झालेली आहे। तुम्ही नक्की ही कांदा लसूण विरहित आमटी बनवून बघा आणि देवाला प्रसादासाठी दाखवा। आणि हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडला तर एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तुम्ही बघत आहात समृद्धीज किचन कट्टा। चला तर मग मऊ लुसलुशीत टम्म फुगलेल्या अशा पुरणपोळी बनवण्याचं रहस्य जाणून घेऊया। पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे, एका बाउलमध्ये पाव किलो चण्याची डाळ घ्यायची। वाटीने मोजलात तर ही 2 वाटी डाळ होते आणि वजनाने पाव किलो डाळ घ्यायची। आता ही डाळ स्वच्छ पाण्याने 2 ते 3 वेळा धुवून घेऊया। पुरणपोळीसाठी डाळ वापरताना चांगल्या क्वालिटीची घ्यायची, म्हणजे डाळ चांगली पटकन शिजते। डाळ स्वच्छ पाण्याने धुवून 2 ते 3 तास भिजवत ठेवायची आहे, जेणेकरून डाळ लवकरात लवकर मऊ होते आणि कुकरला चांगली शिजली जाते। इथे आपण डाळ चांगली धुवून घेतलेली आहे। आता आपण ही डाळ 2 ते 3 तास पाण्यामध्ये भिजवत ठेवूया। हे पुरणपोळी बनवण्याचं पहिलं गुपित। साधारण 2 ते 3 तासानंतर डाळ चांगली भिजलेली आहे। डाळ चांगली भिजलेली आहे। बोटाने नखाने तोडून बघितल्यावर तुटते आहे, म्हणजे डाळ चांगली शिजलेली आहे। आता एक कुकरचं भांडं घ्यायचं आणि या कुकरच्या भांड्यामध्ये आपल्याला सगळी डाळ काढून घ्यायची आहे। सगळी डाळ कुकरच्या भांड्यामध्ये घेतल्यानंतर या डाळीमध्ये आपल्याला घालायचं आहे पाणी। पाणी घालताना आपल्याला मोजून घालायचं आहे आणि जरा जास्तीचंच घालायचं आहे, कारण आपल्याला याच डाळीच्या पाण्यापासून कटाची आमटी पण बनवायची आहे। कटाची आमटी बनवायची नसेल तर पाणी कमी घातलं तरी चालतं, पण कटाची आमटी बनवायची असेल तर पाणी जास्तीचंच घालायचं आहे। इथे मी मोजून 4.5 वाटी पाणी घातलेलं आहे। डाळ 2 वाटी होती, त्यासाठी 4.5 वाटी पाणी इथे मी घातलेलं आहे, जेणेकरून मला कटाची आमटी बनवण्यासाठी एक्स्ट्राचं पाणी मिळेल। आता या डाळीमध्ये 4.5 वाटी पाणी घातल्यानंतर हे कुकरचं भांडं आपल्याला कुकरमध्ये ठेवायचं आहे आणि आपल्याला झाकण लावून साधारण 6 ते 7 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत कुकरच्या, जेणेकरून डाळ एकदम चांगली शिजली जाईल आणि पुरण बनवताना आपल्याला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही। ही दुसरी टिप। आता डाळ शिजवायच्या आधी याच्यामध्ये घालायची आहे पाव चमचा हळद आणि चमचाभर तेल। हळद घातल्यामुळे पुरणाला चांगला रंग येईल आणि तेल घातल्यामुळे डाळ चांगली मऊ शिजली जाईल आणि कुकरमधून पाणी वरती येणार नाही। चला, डाळ कुकरमध्ये ठेवून याच्या आपण 6 ते 7 शिट्ट्या काढून घेऊया। आता डाळ शिजते तोवर आपण दुसरीकडे पीठ मळायला घेऊया। आज आपण फक्त गव्हाच्या पिठापासून या पुरणपोळ्या बनवणार आहोत, त्या पण एकदम मऊ लुसलुशीत, अगदी दुसऱ्या दिवसापर्यंत मऊ राहतील अशा। त्यासाठी काहीतरी टिप्स आपल्याला फॉलो कराव्याच लागतील। तिसरी टिप म्हणजे गव्हाचं पीठ घेताना आपल्याला बारीक चाळणीमधून चाळून घ्यायचं आहे, म्हणजे एकदम बारीक असं चाळलेलं पीठ या चाळणीमधून आपल्याला चाळून मिळेल आणि पुरणपोळ्या एकदम मऊ लुसलुशीत अशा होतील। ही टिप्स तुम्ही नक्की फॉलो करा आणि पुरणपोळ्या एकदा नक्की ट्राय करून बघा। ते मी पाव किलो चणा डाळीसाठी आणि पाव किलो गुळासाठी साधारण 3 ते 3.5 वाटी पीठ वापरणार आहे। आज आपण पाव किलोच्या प्रमाणात पुरणाच्या पोळ्या बनवणार आहोत आणि पाव किलो गूळ, पाव किलो डाळ याच्यासाठी आपण इथे
3 ते 3.5 वाटी गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे. या प्रमाणात आपल्याला साधारण 9 ते 10 पुरणपोळ्या बनवता येतात. आता या चाळलेल्या पिठामध्ये घालायचं आहे चवीपुरतं मीठ आणि पुरणपोळीला चांगला रंग यावा यासाठी मी एका ग्लासामध्ये पाणी घेणार आहे आणि या ग्लासामध्ये पाव चमचा हळद घालून मिक्स करून घ्यायची आहे आणि मग या पाण्याने आपल्याला हे पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे, जेणेकरून पुरणपोळीला छान असा रंग येईल. आता याच पाण्याने आपल्याला थोडं थोडं पाणी घालत पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे आणि हे पाणी साधारण आपल्याला कोमट असंच घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्या पुरणपोळ्या मऊ लुसलुशीत अशा होतील. थंड पाण्याने मळलं तरी चालेल, पण एकदम मऊ लुसलुशीत अशा पुरणपोळ्या हव्या असतील तर कोमट पाण्याने नक्की हे पीठ मळून बघा. आता थोडं थोडं पाणी घालत आपण हे पीठ चांगलं मळून घेऊया. हे बघा, मस्त असा पिठाचा गोळा आपण तयार केलेला आहे. हा पिठाचा गोळा चांगला असा मळून घ्यायचा आहे. जेवढं तुम्ही पीठ चांगलं मळून घ्याल तेवढ्या तुमच्या पुरणपोळ्या मऊ लुसलुशीत अशा बनतील. आता हा तयार झालेला पिठाचा गोळा आपल्याला एका बाउलमध्ये पाणी घेऊन त्या पाण्यामध्ये बुडवून ठेवायचा आहे. साधारण 20 ते 25 मिनिट हा पिठाचा गोळा या पाण्यामध्ये मी बुडवून ठेवणार आहे. त्यामुळे पुरणपोळी लाटताना अजिबात फाटणार नाही. साधारण 20 मिनिट आपल्याला हे पीठ पाण्यामध्ये ठेवायचं आहे. तोवर आपला कुकर पण गार होतोय आणि आपलं पुरण पण तयार होतंय. एकदा का कुकर गार झाला की आपल्याला चेक करायचे आहे पुरणाची डाळ शिजलेली आहे की नाही. या डाळीसाठी मी कुकरला 6 ते 7 शिट्ट्या काढलेल्या आहेत आणि डाळ आपण चेक करून बघितल्यावर हाताने प्रेस केल्यावर कळत आहे डाळ चांगली शिजलेली आहे. एकदम मऊ लुसलुशीत अशी झालेली आहे. अगदी टच केल्यावर देखील ती डाळ स्मॅश होत आहे, म्हणजे डाळ आपली चांगली शिजलेली आहे. आता हे डाळीचं भांडं आपण कुकरमधून काढून घेऊया. दुसऱ्या बाजूला आपल्याला एक पातेलं घ्यायचं आहे आणि या पातेल्यावरती पुरण तयार करण्याची चाळण ठेवायची आहे आणि त्या चाळणीवर आपल्याला ही डाळ ओतायची आहे. असं केल्यामुळे डाळ आणि त्याच्यामधलं पाणी वेगळं होऊन जाईल आणि हे डाळ आपल्याला पुरण बनवण्यासाठी वापरता येईल आणि डाळीचं पाणी आपल्याला कटाची आमटी बनवण्यासाठी वापरता येईल. 5 ते 10 मिनिट असंच ही डाळ आपल्याला निथळत ठेवायची आहे, जेणेकरून याच्यामधलं सगळं पाणी या टोपामध्ये निथळलं जाईल. इथे तुम्ही बघू शकता डाळीचं पाणी पूर्णपणे बाजूला झालेलं आहे आणि डाळ पण चांगली थंड झालेली आहे. आता इथे मी तुम्हाला मऊसर असं पुरण बनवण्याचं सिक्रेट सांगत आहे. जेवढं पुरण मऊसर असं होईल तेवढ्याच पुरणपोळ्या एकदम चांगल्या अशा बनतील. पुरण जेवढं चांगलं मऊसर होईल तेवढ्याच पुरणपोळ्या चांगल्या लाटता येतील आणि त्या अजिबात फाटणार नाहीत. पहिल्यांदा आपल्याला एक कढई घ्यायची आहे आणि त्या कढईमध्ये आपण बाजूला केलेली डाळ घालायची आहे. या डाळीमधलं 2 ते 3 चमचे डाळ आपल्याला कटाच्या आमटीमध्ये घालायची आहे, जेणेकरून कटाची आमटी खायला एकदम स्वादिष्ट अशी लागेल. आता गॅसवर गरम केलेल्या कढईमध्ये डाळ घातल्यानंतर याच्यामध्ये घालायचं आहे पाव किलो गूळ. इथे मी चिरलेला गूळ वापरलेला आहे. पाव किलो डाळीसाठी इथे आपल्याला पाव किलो गूळ घालायचा आहे, म्हणजे पुरणपोळ्याला गोडसरपणा एकदम प्रमाणात येतो. पुरणपोळ्या जास्ती पण गोड होत नाहीत आणि कमी पण गोड होत नाही, अगदी परफेक्ट प्रमाणात गोड होऊन जातात. म्हणूनच इथे आपल्याला पाव किलो डाळीसाठी पाव किलो गूळ वापरायचा आहे. जर तुम्ही अर्धा किलोच्या प्रमाणात पुरणपोळ्या बनवणार असाल तर अर्धा किलो डाळीसाठी अर्धा किलो गूळ इथे वापरायचा आहे आणि पिठाचं प्रमाण देखील वाढवायचं आहे. आता आपल्याला डाळ आणि गूळ चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. इथे गूळ वितळायला जसा लागेल तसं हे पुरण पातळ होत जाईल. हे बघा, मस्तपैकी गूळ मेल्ट झालेला आहे आणि पुरण पण चांगलं पातळ झालेलं आहे. आता याच्यामधलं पाणी आपल्याला आटवून हे पुरण घट्टसर असं करून घ्यायचं आहे. पुरण कसं शिजलं हे ओळखायचं असेल तर याच्यामध्ये आपल्याला हा चमचा उभा करून बघायचा आहे. हा चमचा किंवा हा डाव याच्यामध्ये उभा राहिला तर समजायचं पुरण चांगलं शिजलेलं आहे आणि गॅस बंद करून घ्यायचा आहे. अजून या पुरणामध्ये थोडं पाणी आहे, ते आपल्याला आटवून घ्यायचं आहे. शक्यतो पुरण शिजवताना जास्त कोरडं करायचं नाही, थोडं ओलसरच ठेवायचं. पुरण जेवढं जास्त कोरडं तेवढ्या पुरणपोळ्या देखील कोरड्या होऊन जातात.
म्हणून आपल्याला थोड्या प्रमाणात पुरण ओलसर असं ठेवायचं आहे। हे बघा तुम्ही पाहू शकता इथे डाव या पुरणमध्ये चांगला उभा झालेला आहे, म्हणजे हे पुरण चांगलं शिजलेलं आहे। आता एक 2 ते 3 मिनिट पुरण चांगलं थोडंसं कोरडं करून घेऊया आणि गॅस बंद करून घेऊया। पुरण छान असं तयार झालेलं आहे। थोडा वेळ याला थंड करून घेऊया आणि पुरण चाळायच्या चाळणीमधून हे पुरण आपण चाळून घेऊया, म्हणजे पोळ्या एकदम मऊ लुसलुशीत अशा तयार होतील, अजिबात फाटणार नाहीत या पुरणपोळ्या। पुरण थंड होते तोवर आपण पीठ चेक करूया। साधारण 20 मिनिट झालेले आहेत। हे पीठ ह्या पाण्यामधून आपण बाहेर काढूया। पहिल्यांदा तर अशा पद्धतीने पुरणपोळ्या बनवताना मला थोडी भीती वाटतच होती। पाण्यात पीठ ठेवल्यानंतर पीठ विरघळून जाईल किंवा पुरणपोळ्या खराब होतील अशी खूप भीती वाटत होती। पण जेव्हा या पद्धतीने मी पुरणपोळ्या बनवून बघितल्या तेव्हा खरंच पुरणपोळ्या अगदी मऊ लुसलुशीत अशा झालेल्या आहेत। आता आपण हे पीठ हाताने चांगलं मळून घेऊया। जेवढं पीठ तुम्ही हाताने चांगलं दाबून दाबून मळाल तेवढ्याच पुरणपोळ्या अगदी मऊ लुसलुशीत अशा होतील। आता पीठ चांगलं मळून घेतलेलं आहे। आता या पिठावरती आपल्याला साधारण 1 ते 2 चमचा तेल घालायचं आहे आणि पुन्हा हे पीठ चांगलं आपल्याला मळून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने पीठ पाण्यात ठेवल्यानंतर पीठ चांगलं लवचिक असं तयार होतं आणि त्याच्यामुळे पुरणपोळ्या लाटताना अजिबात फाटत नाहीत। पोळी चांगली फुगते आणि मऊ लुसलुशीत अशी राहते। तुम्ही पाहिलं असेल गव्हाच्या पिठाच्या पुरणपोळ्या बनवलेल्या आहेत आपण, तरी पण ह्या पुरणपोळ्या अजिबात फाटलेल्या नाही आहेत, म्हणजे या पिठाला पाण्यात ठेवल्यानंतर किती लवचिकता येते हे तुम्हाला कळलंच असेल। पीठ पाण्यातून काढल्यानंतर आपल्याला 2 ते 3 चमचे तेल टाकून हे पीठ चांगलं हाताने मळून घ्यायचं आहे। पीठ जेवढं चांगलं तुम्ही मळाल तेवढ्या पुरणपोळ्या चांगल्या तयार होतात। इथं आपण पीठ चांगलं मळून घेतलेलं आहे। आता या पिठाचे आपण साधारण 9 ते 10 अशा प्रमाणात हुंडे करून घेऊया, म्हणजे आपल्याला पुरणाचे किती हुंडे तयार करायचे याचा अंदाज येईल। दुसरीकडे कढईमधलं पुरण चांगलं गार झालेलं आहे। आता या पुरणामध्ये आपल्याला घालायची आहे 1 चमचाभरून वेलची पावडर। तुम्ही इथे जायफळ पावडर देखील घालू शकता। वेलची पावडर किंवा जायफळ पावडर घातल्यानंतर पुरणाची चव एकदम भारी अशी लागते आणि पुरणपोळ्या खायला देखील मस्त अशा लागतात। आता हे आपण मिक्स करून घेऊया। वेलचीचा सुगंध आणि स्वाद टिकून राहावा याकरता मी शेवटी पुरणामध्ये वेलची पावडर घातलेली आहे। दुसरीकडे आपल्याला एक भांडं घ्यायचं आहे आणि त्या भांड्यावर आपल्याला पुरण चाळण्याचं चाळण ठेवायची आहे आणि त्याच्यामध्ये साधारण 1 ते 2 चमचा पुरण घ्यायचं आहे। चाळणी टाकलेलं पुरण आपल्याला हा असा ग्लास घेऊन घासून चाळणीमधून पाडून घ्यायचं आहे, जेणेकरून कुठलाही डाळीचा एखादा कडक भाग राहिला असेल तो याच्यामध्ये निघून जाईल आणि मऊसर असं पुरण तयार होईल। जेवढं मऊसर असं पुरण तयार होईल तेवढ्याच पुरणपोळ्या एकदम छान अशा तयार होतात, अजिबात फाटत नाहीत आणि छान अशा मऊ लुसलुशीत अशा राहतात। अशा पद्धतीने आपल्याला सगळं पुरण काढून घ्यायचं आहे। पुरण तयार करण्यासाठी आपल्याला ग्लासचा वापर तयार करायचा आहे। हे बघा आपलं पुरण सगळं आपण तयार करून घेतलेलं आहे। एकदम मऊ टेक्स्चर आलेलं आहे या पुरणाला। जेवढी डाळ तुम्ही चांगली शिजवाल तेवढंच पुरण आपल्याला चांगलं बनवता येईल, म्हणून शिजवताना डाळ चांगली शिजवून घ्यायची। आता हे पुरण थोडंसं ओलसर ठेवलेलं आहे, जास्त कोरडं ठेवलेलं नाही, जेणेकरून पुरणपोळ्या कोरड्या होणार नाहीत। चाळणीला लागलेलं सगळं पुरण आपल्याला काढून घ्यायचं आहे। आता या पुरणाच्या पिठाचे आपल्याला साधारण 9 ते 10 गोळे तयार करायचे आहेत, कारण आपण मळलेल्या पिठाचे 9 ते 10 गोळे तयार केलेले आहेत। तुम्हाला मी ते दाखवते पुरण किती मऊ लुसलुशीत असं झालेलं आहे। त्याचं टेक्स्चर एवढं मऊ लुसलुशीत आहेत की पुरणाच्या पोळ्या अजिबात फाटणार नाहीत। हे बघा हाताने दाबल्यावरती एकदम मऊ लुसलुशीत असं पुरण तयार झालेलं आहे। हे बघा पुरणाच्या पिठाचे पण आपण 9 ते 10 गोळे तयार करून घेतलेले आहेत। आता हे गोळे आपण एका कापडाने झाकून ठेवूयात, जेणेकरून ते नरम राहतील।
पीठ हवेच्या संपर्कात आला, पिठाचा गोळा थोडा कडक होतो, म्हणून याच्यावरती आपण एका कपड्याचं झाकण टाकलेलं आहे. आता आपण पोळी लाटायला सुरुवात करूया. इथे आपल्याला गव्हाच्या पिठाचा गोळा घ्यायचा आहे आणि एक पुरणाचा गोळा घ्यायचा आहे. गव्हाच्या पिठापेक्षा पुरणाचा गोळा नेहमी जास्तीचाच घ्यायचा. पिठाचा गोळा छोटा आणि पुरणाचा गोळा मोठा असं ठेवल्यामुळे पुरणपोळ्या चविष्ट अशा तयार होतात. आता आपण पिठाच्या गोळाची वाटी तयार करून घेतलेली आहे आणि या वाटीमध्ये पुरणाचा गोळा आपल्याला दाबून दाबून भरायचा आहे. पिठाचा गोळा दाबून दाबून भरल्यानंतर आपल्याला या वाटीचं तोंड बंद करून घ्यायचं आहे. याचं तोंड बंद करून घेतलं म्हणजे पिठाचा असा गोळा तयार होतो. राहिलेलं पीठ असं वरच्यावर दाबायचं आहे आणि हाताने या पिठाच्या गोळ्याला हलक्या हाताने थापायचं आहे, जेणेकरून आतलं पुरण सगळीकडे पसरलं जाईल. आता पुरणपोळी बनवताना मैद्याच्या किंवा तांदळाचं पीठ लावून ही पुरणपोळी हलक्या हाताने दाब देत चांगली लाटून घ्यायची. सुरुवातीला मधोमध चांगली लाटायची आहे आणि मग साईडच्या कड्या लाटून घ्यायच्या आहेत, म्हणजे पुरणपोळीमध्ये पुरण अगदी सारखं भरलं जातं, अगदी काठोकाठ भरलं जातं. सुरुवातीला मधोमध आणि मग कडेने लाटून घ्यायची आहे, म्हणजे पुरण अगदी सगळीकडे पसरलं जातं. ही बघा, पुरणाची पोळी लाटून झालेली आहे. आता आपण दुसरीकडे गॅसवर तवा तापत ठेवूया आणि तव्यावर हलक्या हाताने उचलत ही पुरणपोळी तव्यावर टाकायची. एकदा का तवा चांगला तापला की याच्यावर आपल्याला तेलाचे किंवा तुपाचे शिंतोडे घालून पुरणपोळी याच्यावर घालायची आहे आणि मध्यम आचेवर दोन्ही बाजूनी खरपूस अशी भाजून घ्यायची आहे. एका साईडने पुरणपोळी भाजली गेली असता वरती बुडबुडे येतात, फोड येतात, तेव्हा आपल्याला ही पुरणपोळी पलटायची आहे आणि पलटल्यावर याच्यावरती आपल्याला साजूक तूप लावायचं आहे. 2 ते 3 मिनिट दुसऱ्या बाजूने पुरणपोळी चांगली शेकून घ्यायची आहे. आता दुसऱ्या बाजूने पोळी चांगली पलटून घ्यायची आहे आणि पुन्हा तिच्यावर चांगलं तूप किंवा तेल सोडायचं आहे. तुम्ही बघू शकता पुरणपोळी किती टम्म अशी फुगलेली आहे. तुमच्याकडे तूप नसेल तर तुम्ही तेलाचा देखील इथे वापर करू शकता, जेणेकरून पुरणपोळी मऊ लुसलुशीत अशी राहील. तेल किंवा तूप लावल्यानंतर पुरणपोळी 24 तास मऊ लुसलुशीत राहते, म्हणून आपल्याला तेलाचा किंवा तुपाचा वापर इथे करायचा आहे. अशी अलटी पलटी करत पुरणपोळी चांगली आपल्याला खरपूस अशी भाजून घ्यायची आहे आणि मग एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे. अशाच पद्धतीने आपल्याला सगळ्या पुरणपोळ्या लाटून खरपूस अशा भाजून घ्यायच्या आहेत. तुम्ही कशा पद्धतीने पुरणपोळ्या बनवता हे मला कमेंट करून नक्की सांगा. तुमच्या भागात, तुमच्या गावाकडे पुरणपोळी कशी बनवली जाते हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि ही रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि कमेंट नक्की करा. आता ही पुरणपोळी तुम्ही बघू शकता किती मऊ लुसलुशीत झालेली आहे. ही बघा, पुरणपोळी अगदी मऊ लुसलुशीत झालेली आहे. आता पुरणपोळी म्हटलं तर कटाची आमटी हवीच, पण आज आपण कांदा लसूण विरहित कटाची आमटी तयार करणार आहोत. ती बघण्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण बघा. अगदी चटपटीत अशी ही कटाची आमटी तयार होते. त्यासाठी मी इथे वाटण बनवण्यासाठी 2 चमचे खोबऱ्याचा किस, 2 चमचे धणे घेतलेले आहेत, 4-5 लवंगा, 4-5 काळी मिरीचे दाणे, 2 ते 3 तेजपत्त्याची पाने, तसेच 2 दालचिनीचे तुकडे आणि 2 वेलची घेतलेल्या आहेत. आता हे सर्व मसाले आपल्याला एका कढईमध्ये चांगले भाजून घ्यायचे आहेत आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये याची आपल्याला पावडर करून घ्यायची आहे. हाच एवढाच मसाला वापरून आज आपण कटाची आमटी तयार करणार आहोत. अशा पद्धतीने कटाची आमटी एकदा नक्की ट्राय करा, एकदम चटपटीत अशी लागते पुरणपोळीसोबत खाण्यास. आता हे मसाले आपण मिक्सरला चांगले फिरून घेतले, याची पावडर तयार करून घेतलेली आहे. एकदम बारीक अशी पावडर तयार झालेली आहे. साधारण 2 चमचे ही पावडर असेल. हे बघायचं टेक्स्चर तुम्ही बघू शकता. आता ही पावडर आपण बाजूला ठेवूया आणि कटाच्या आमटीला फोडणी द्यायला सुरुवात करूया. आता कटाची आमटी तयार करण्यासाठी एका कढईमध्ये साधारण 2 ते 3 चमचे तेल घालूया. कटाची आमटी म्हटलं तर साहजिकच याला कट आलाच पाहिजे, त्यासाठी थोडं तेल जास्तीचं घालायचं आहे, पण मी ते थोडं कमीच घातलेलं आहे. कटाच्या आमटीसाठी लागणारं पाणी आपण एका भांड्यामध्ये वेगळं करून घेतलेलं होतं आणि याच्यामध्ये साधारण 2 ते 3 चमचे डाळ पण घातलेली आहे चण्याची.
एकदा का या कढईमधलं तेल चांगलं गरम झालं की याच्यामध्ये घालायचे आहेत 2 तेजपत्त्याची पाने. इथे तुम्ही कढीपत्त्याचे पाने देखील वापरू शकता. थोडं जिरं पण घालू शकता. आता आपण याच्यामध्ये घालूया हळद. इथे मी अर्धा चमचा हळद घातलेली आहे. त्यासोबत 1 चमचा भरून लाल तिखट घातलेलं आहे रोजच्या वापरण्यामधलं. आता हे आपण तेलामध्ये चांगलं हलवून घेऊया, मिक्स करूया. आपल्याला गॅसची फ्लेम ही मीडियम ठेवायची आहे. आता आपण ह्या कटाची आमटीची फोडणी देऊया. तुम्हाला वाटत असेल या कटाच्या आमटीमध्ये टाकण्यासाठी कुठल्याही प्रकारचं कांदा लसणाचं वाटण बनवलेलं नाही आहे, तर हो, आपण कांदा लसूण विरहित ही कटाची आमटी तयार करणार आहोत. अशा पद्धतीने तुम्ही एकदा कटाची आमटी करून बघा, एकदम चविष्ट अशी तयार होते. पण चविष्ट होण्यासाठी याच्यामध्ये आपण एक प्रकारचा असा घरगुती गोडा मसाला तयार केलेला आहे, गरम मसाला तयार केलेला आहे. तो घातला म्हणजे ही कटाची आमटी खायला एकदम टेस्टी अशी लागते. आता याच्यामध्ये घालूया चवीपुरतं मीठ. इथे मी अर्धा चमचा मीठ घातलेलं आहे. आता या आमटीला एक चांगली उकळी आणूया. आमटीला उकळी आली की याच्यामध्ये घालायचा आहे तयार केलेला गरम मसाला. याला तुम्ही गोडा मसाला देखील म्हणू शकता. साधारण 1.5 ते 2 चमचे गोडा मसाला याच्यामध्ये आपल्याला घालायचा आहे. हा असा फ्रेश तयार केलेला मसाला घातला म्हणजे आमटी एकदम चविष्ट अशी लागते. बाजारात तर गोडा मसाला मिळतोच, पण हा असा घरगुती फ्रेश असा तयार केलेला गोडा मसाला, गरम मसाला घातला म्हणजे आमटीला चव एकदम निराळीच येते. आता तुम्ही म्हणाल एवढी पातळ आमटी खायची, तर हे तसं नाही आहे. ही आमटी एकदा चांगली मुरली मसाल्यामध्ये की थोडी घट्टसर अशी होतेच. आता जेवढी पातळ वाटत आहे तेवढी ती पातळ राहत नाही, थोडी घट्टसर अशीच तयार होते. आता वरतून घालूया थोडीशी कोथिंबीर आणि पुन्हा याला उकळी काढून घेऊया. आता ही कटाची आमटी एकदम चटपटीत अशी तयार व्हावी याकरता याच्यामध्ये आपण चिंच घालणार आहोत. इथे मी चिंचेचा छोटासा तुकडा पाण्यात भिजत घातलेला होता. तो तुकडा पाण्यात भिजवून तो मी या आमटीत घालणार आहे. सोबतच एक गुळाचा खडा देखील घालणार आहे. थोडी वरतून कोथिंबीर घालणार आहे आणि पुन्हा चिंच आणि गूळ वितळेपर्यंत यातला एक उकळी काढून घेणार आहे. म्हणजे कटाची आमटी खायला एकदम चटपटीत आणि चविष्ट अशी लागेल. पुरणपोळीसोबत जर ही आमटी खाल्लात तर पुन्हा तुम्ही अशीच आमटी बनवाल याची मी तुम्हाला गॅरंटी देते. थोडंसं याच्यामध्ये तुम्ही पाणी देखील वाढवू शकता. चला तर मग आमटीला एक चांगली उकळी आलेली आहे. गूळ आणि चिंच या आमटीमध्ये चांगली मुरलेली आहे आणि आमटीचा रंग देखील एकदम सुरेख आलेला आहे. एकदम तरीदार अशी आमटी तयार झालेली आहे. आता ही आमटी आणि पुरणाची पोळी याचा आपण स्वाद घेऊया. तुम्ही देखील ही कटाची आमटी आणि पुरणाची पोळी एकदा नक्की ट्राय करा, तुम्हाला नक्की आवडेल. तरीदार अशी कटाची आमटी आणि त्यासोबत पुरणाची पोळी आणि वरतून साजूक तुपाची धार, या ओळीला तुम्ही नक्की ट्राय करा आणि कमेंट्स करून सांगा पुरणाची पोळी कशी झालेली आहे आणि तुमच्या गावाला, तुमच्या भागात पुरणाची पोळी कशी बनवतात हे मला देखील कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर एक लाईक शेअर नक्की करा आणि कमेंट देखील करा. तुमची एक कमेंट माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे. आणि ज्याने कोणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अशा नवनवीन रेसिपी पाहायला मिळतील. चला तर मग बाय. हेल्दी खा आणि हेल्दी राहा. तुम्हाला होळीच्या हार्दिक शुभेच्छा.